राजा विद्याधरला एका मंत्रीची आवश्यकता होती, जो बुद्धिमान असेल आणि वेळ पडली तर त्यांना योग्य सल्ला सुद्धा देऊ शकेल. ऐका हो ऐका, महाराजांचा आदेश ऐका. आजपासून बरोबर 4 महिन्यांनंतर स्वतःच्या शेतीमध्ये उगवलेलं धान्य आणि बुद्धिमत्तेचं पात्र घेऊन जो कोणी स्वतःच्या सावलीचा पाठलाग करत राजाच्या दरबारात येईल तोच राजाचा मंत्री म्हणून निवडण्यात येईल. पायी पायी जोडून राजाचा मंत्री तर मीच होणार. चला लोकांनी काम सुरू करूया. मंत्रीचे बनायचं आहे. हो हो चला. राजमहालात ताज्या भाज्या घेऊन जाण्यासाठी बाकी सगळे तर शेतामध्ये काम करत होते, मात्र सारंगाची तयारी सगळ्यांपेक्षा वेगळी होती. कोणालाच कळत नव्हतं की त्याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते. सारंगा, राजमहालात ताजी भाजी घेऊन जायची आहे, माती नाही. दिवस आणि रात्र निघून गेले आणि अखेर ती सकाळ आली, ज्या दिवशी सगळ्यांना आपापल्या भाज्या आणि फळं घेऊन राजदरबारात जायचं होतं. मंत्री तर मीच बनणार. सारंगाची तयारी तर वेगळी होतीच आणि त्याचा रस्ता सुद्धा वेगळा होता. भाऊ, सारंगा तर त्या मार्गावर चाललाय. अरे कोण त्या टेकडीच्या रस्त्यावरून जाईल? तिकडून जाता जाता माणूस फार थकून जाईल. मग भाज्या काय कप्पा ताज्या पोचतील. अच्छा, तर अख्खं विजयनगर मंत्री बनू पाहतंय तर ताज्या भाज्या. ही भाजी बघा आणि ह्या सुद्धा. भाज्या तर ताज्या आहेत, पण स्वतःच्या सावलीचा पाठलाग देखील करत यायचं होतं. तुम्ही दवंडी नीट ऐकली नव्हती वाटतं. सगळ्यांना असं वाटलं की फक्त ताज्या भाज्या पोचवून ते मंत्री बनतील, म्हणून सावली सारखेच ते स्वतःची बुद्धी देखील मागे सोडून आले होते. सारंगा बुद्धिमान होता. सावलीचा पाठलाग करत येण्याची अट ऐकूनच त्याच्या लक्षात आलं होतं की महाराजांची अशी इच्छा आहे की आपण पश्चिमी द्वार मधून यावं, जिथे सूर्यप्रकाश येणाऱ्याच्या पाठीवर पडून असा आभास निर्माण होतो की त्याची सावली त्याच्या पुढे आहे. मुंगी बघ, महाराजांनी ताज्या भाज्या मागवल्या आणि हा माती घेऊन चाललाय. हा इतका पण बावळट नक्कीच नाहीये. नक्की काहीतरी युक्ती करून हा ताज्या भाज्या राजमहालापर्यंत पोहोचवणार असं दिसतंय मला. याचा अर्थ हा मंत्री बनणार नाही. याच्या भाज्या लुटून आपण मंत्री बनायचं. चोरी करायची गरजच नाही. ज्या भाज्या तू राजमहालामध्ये घेऊन जातो आहेस त्या आमच्या ताब्यात दे, नाहीतर जी हुजूर लगेच देतो. या पेटीला महाराजांच्या समोरच उघडा. आधी उघडली तर यातली फळं आणि भाज्या सडून जातील. हो हो, आलं लक्षात. चुंगी आणि मुंगी सारंगाने दिलेली पेटी घेऊन राजमहालात पोहोचले. महाराजांचा विजय असो. प्रणाम. वा, तू स्वतःच्या सावलीचा पाठलाग करत आलायस. मात्र तुझ्या भाज्या कुठे आहेत?
असतील तर आणणार ना महाराज. हा? माझी ताजी भाजी तर पहा. मंत्री बनल्यानंतर मी अशा लोकांना बरोबर धडा शिकवेन. असे लोक केवळ तुमचा वेळ वाया घालवतात. ठीक आहे, आधी तुझ्या भाज्या तर पाहूया. पत्र यातल्या भाज्या कुठे गेल्या? माझा प्रणाम स्वीकार करा महाराज. आम्ही दोघे चोर मंत्री बनण्याच्या लालसेने आलो आहोत. या गुन्ह्याच्या बदल्यात आम्हाला चांगली शिक्षा द्या. सैनिकांनो, या दोघांना तुरुंगात टाका. मी सांगितलं होतं ना की सारंगा बुद्धिमान होता. आता त्याची पाळी होती. गावातल्या लोकांना वाटत होतं की सारंगा केवळ माती घेऊन जात आहे, पण ती केवळ माती नव्हती. त्याच्या आत भाज्या आणि गाजर देखील होते, जी त्यांनी खूप वेळापूर्वी बैलगाडीतच उगवली होती, जेणेकरून महाराजांपर्यंत त्या ताज्या भाज्या पोहोचू शकतील. अतिउत्तम. तू नक्कीच ते पात्र देखील आणलं असशील ज्याच्यात बुद्धिमत्ता आहे. होय महाराज. महाराज, याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, मात्र ती तुम्हाला हे मडकं न फोडता बाहेर काढावी लागेल. मडक्यात सारंगाने जो भोपळा उगवला होता तो पाण्यामुळे इतक्या दिवसात मडक्या इतकाच मोठा झाला होता. मडकं फोडल्याशिवाय भोपळा निघणारच नव्हता. मात्र त्यांनी सारंगाचीच अजून परीक्षा घेण्याचं ठरवलं. तुझी बुद्धिमत्ता आणि चतुराई अतिशय उत्तम आहे सारंगा. आता मला हे सांग की या 3 बाहुल्यांपैकी दरबारासाठी जर मला एका बाहुलीची निवड करायची असली तर ती कोणती बाहुली असली पाहिजे? मला 3 तारांची गरज पडेल महाराज. अवश्य. अरे हा करतोय काय? ही बाहुली आपल्या दरबारासाठी योग्य आहे महाराज. कारण एखादी महत्वाची गोष्ट जर पहिल्या बाहुलीने ऐकली तर त्याचं महत्व समजल्याशिवाय ती दुसऱ्या कानातून सोडून देईल. दुसऱ्या बाहुलीच्या कानात महत्वाची गोष्ट सांगितली तर ती दुसऱ्या कोणाला तरी सांगेल. मात्र तिसऱ्या बाहुलीच्या कानात सांगितलेली गोष्ट ही गुप्तच राहील. वाह, अतिउत्तम. बस आता एक शेवटचा प्रश्न. महाराजांनी सारंगाला 3 अंगठ्या दाखवून विचारलं की असं समज सारंगा की ही लाल रंगाची अंगठी घालणाऱ्याला योजना बनवायची ताकद देते. हिरवी अंगठी माणसाला योजना सामान्य पद्धतीने अंमल आणण्याची ताकद देते आणि निळी अंगठी घालणाऱ्याला विकट परिस्थितीत योजना अंमलात आणण्याची ताकद देते. तर दरबारात कोणाला कोणती अंगठी घालायला हवी? महाराज, लाल रंगाची अंगठी तुम्ही घातली पाहिजे, कारण ती योजना राजा बनवतो. हिरवी अंगठी तुमच्या मंत्र्यांसाठी असली पाहिजे, जेणेकरून ते सामान्य परिस्थितीत योजनेवर अंमल करू शकतील. आणि सेनापतींनी निळ्या रंगाची अंगठी घातली पाहिजे, जेणेकरून ते कोणत्याही बिकट परिस्थितीत तुमच्या योजनेवर अंमल करू शकतील. वा, तू खरंच बुद्धिमान आहेस सारंगा. महाराज. आणि अशा पद्धतीने स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून सारंगा विजयनगरचा मंत्री बनला आणि त्याने स्वतःच्या राज्याला आणि प्रजेला चालवण्यासाठी अनेक वर्ष काम केलं. जयदेव एक गरीब मजूर होता. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर फक्त एक घोडा होता. त्याला तो खूप प्रेम करायचा आणि तोच त्याच्या कमाईचा एकमेव मार्ग देखील होता. मात्र कर्जामुळे काही नाण्यांसाठी त्याला त्याचा घोडा उडंकाकडे गहाण ठेवावा लागला.
जयदेव दिवस रात्र मेहनत करून नाणी गोळा करू लागला. काही दिवसांनी जेव्हा त्याने खूप मेहनत करून बरीचशी नाणी गोळा केली, मग ती घेऊन तो आनंदाने उडंकाकडे गेला स्वतःचा प्रिय घोडा परत घेण्यासाठी. ही घ्या तुमची सगळी नाणी. बस माझा घोडा मला परत करा. अरे कुठे आहे, कुठे आहे माझा प्रिय घोडा? तुझा घोडा किती छान, केवढा सुंदर घोडा होता. मी खूप प्रयत्न केला, मात्र फक्त इतकंच वाचवू शकलो रे. इतकंच वाचू शकलं म्हणजे? आणि हे सगळं तुझा घोडा काय? फक्त शेपूटच राहिली रे. बाकी सगळा घोडा लांडगा खाऊन गेला रे. मला माफ कर, मी तुझ्या घोड्याला वाचवू शकलो नाही रे. ही शेपटी बस एवढीच त्याची शेवटची खूण राहिली रे. माझा घोडा. याला म्हणतात साप पण मेला आणि काठी पण नाही तुटली. अरे हो, ह्याच्याबद्दल तर मी सांगायलाच विसरले. हा आहे वीरवरा, जयदेवचा सगळ्यात चांगला मित्र आणि खूपच चतुर सुद्धा. अरे मित्रा जयदेव, काय झालं? तू इथे रडतोयस कशाला? वीरवरा माझ्या मित्रा, मी काय करू मला सांग. झालं असं की माझा घोडा, माझा प्रिय घोडा जिवंत नाही राहिला आणि मी दुर्दैवी त्याला शेवटचं पाहू देखील नाही शकलो. काय? पण कसं? हे काय आहे? माझ्या घोड्याची शेपटी. पण बाकीचा घोडा कुठे गेला? लांडग्याने खाल्ला. फक्त ही शेपटीच तेवढी उरली. उडंकाने खूप प्रयत्न केला पण तो त्याला नाही वाचवू शकला. तो कंजूस उडंका. हो, मी घोडा त्याच्याकडे गहाण ठेवला होता. आता मला खूप पश्चाताप होतोय की मी घोडा गहाण का ठेवला. उडंकाकडे? आणि लांडग्यांनी फक्त शेपटी का सोडली? नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. हे तर खूपच वाईट झालं मित्रा, पण तू घाबरू नकोस. मी तुझा घोडा परत मिळवून देईन, हे वचन आहे माझं. फक्त ही शेपटी मला देऊ द्या. शेपटी? पण का? एवढीच तर खूण उरली आहे माझ्या घोड्याची. माझ्यावर विश्वास ठेव मित्र. मला नाही माहित तू काय करणार आहेस मित्रा, पण मला तुझ्यावर आणि तुझ्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. मी जयदेवला वचन तर देऊन बसलो, पण आता घोडा कुठे शोधणार? कोण आहे? कोण आहे तिथे? उडंका? शैतानाचं नाव घेतलं आणि शैतान हजर. उडंका, हा घोडा तर जयदेवचा आहे. म्हणजे माझा संशय तर खरा ठरला. या वेळेस हवरटपणा करून ह्याने चुकीच्या व्यक्तीला त्रास दिलाय. हा, हे योग्य ठरेल. अरे बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. पटकन तू खजिना घेऊन बाहेर ये. खजिना? काय म्हणालास? खजिना? नाही नाही, मी तर असं काहीच नाही म्हटलं. नाही नाही, मी ऐकलंय, आत्ताच ऐकलंय. तू हे बोललास. उडानकाचे कान या बाबतीत चुकूच शकत नाही पै पै जोडून. आणि तू हे काय खेचतो आहेस रे? खूपच चतुर आहात तुम्ही.
आता तर तुम्हाला सांगावंच लागेल, माझा जादुई घोडा या बिळात शिरला आहे आणि नखरे बघा ह्याचे, बाहेर निघायचं नावच घेत नाही. जादुई घोडा? कधी घोडा जादुई असतो काय? हो हो, नक्कीच असतो. हे बघा ना, घोड्याची शेपटी आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य आहे की हा कुठेही लपलेल्या खजिन्याचा वास घेऊ शकतो. असं दिसतंय की ह्या बिळात मोठा खजिना दडलाय, म्हणून हा आत शिरलाय. हा पटकन बाहेर आला आणि याने खजिना माझ्या हातात दिला की माझे सगळे दुःख दूर होऊन जातील. खजिना? खजिना! अहो भाऊ, भाऊ, अहो भाऊ, अहो भाऊ, तुमच्याकडे एखादी झोळी आहे का? ते झोळी तर आहे, पण त्यात एक मोठं छिद्र पडलेलं आहे. ती काय कामाची नाही. हा, पण हा घोडा आहे माझ्याकडे. खूप जोरात धावतो. तुला हवा तर तू माझा घोडा घेऊन जा आणि गावातून झोळी घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच या खजिन्यावर म्हणजे ह्या शेपटीवर नजर ठेवतो. हो हो, जरा इथे या आणि ह्या शेपटीला धरून ठेवा. वीरवरा लगेच उडंकाच्या घोड्याला घेऊन तिथून निघून जातो. उडंका त्याला बघून हसतो. मोठा हुशार समजत होता स्वतःला. आता त्याचा खजिना सुद्धा माझा होईल आणि त्याचा घोडा. ते काय? घोडा कुठे गेला? अरे खजिना कुठे आहे? अरे ही तर शेपूट आहे तीच. यानं तर माझाच डाव माझ्यावर उलटवला. मूर्ख बनवला मला त्याला. दुसरीकडे वीरवरा घोड्याला घेऊन सरळ जयदेवकडे जातो. माझा घोडा, माझा प्रिय घोडा, आता मी तुला कधीच स्वतःपासून वेगळं करणार नाही. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. तू नसतास तर माझं काय झालं असतं. तूच माझा खरा मित्र आहेस. तुझ्याकडे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. अरे असं नको म्हणूस मित्रा. मैत्री निभावणं हे काम नाही, कर्तव्य आहे. आता तुझ्या घोड्याची काळजी घे, नाहीतर मीच याला घेऊन जाईन. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.